हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन साधनपाद सूत्र क्रमांक 19. विशेषा विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वाणी. विशेष अविशेष लिंग मात्र अलिंग मात्र या गुणांच्या 4 अवस्था आहेत. योगाधिराज पातंजली या सूत्रात दृश्याबद्दल आणखी माहिती सांगत आहेत. येथे गुण याचा अर्थ प्रत असा घ्यावा. आपण कापड विकत घेताना दुकानदाराला म्हणतो, हे कापड त्या कापडापेक्षा खूप महाग आहे. दुकानदार आपल्याला समजावतो, त्या कापडाची प्रत निराळी आहे, या कापडाची प्रत निराळी. तसेच पर्व याचा अर्थ अवस्था आहे. तम रज सत्व या त्रिगुणांनी प्रकृती प्रकट होत असते. या 3 गुणांमध्ये जो गुण इतर 2 गुणांना निष्प्रभ करतो तो गुण प्रकट होतो. साधकांनी तमोगुणाचा पूर्णपणे त्याग करावा. रजोगुण व्यवहारापुरता वापरून त्यावर स्वामित्व मिळवावे. सत्वगुण अंगी बाणवावा. स्वतःची आध्यात्मिक प्रगती करावी. त्यानंतर सत्वगुण सुद्धा त्यातून स्थितप्रज्ञ अवस्था सम्यक वृत्ती प्राप्त करावी. त्यानंतर सत्वगुण सुद्धा त्यागून स्थितप्रज्ञ अवस्था सम्यक वृत्ती प्राप्त करावी. येथेच आत्मदर्शन मुक्ती असते. या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगत आहेत की दृश्याच्या विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंग अशा प्रती आहेत. झाड हळूहळू वाढत जातं आणि वाढ पूर्ण झाली की फलधारणा होते. याचप्रमाणे साधकाने दृश्यांच्या या अवस्थांचा उपयोग करून त्रिगुणावर जय मिळवून दृश्याचं प्रयोजन म्हणजे भोग उपभोगून त्याचा त्याग करून मुक्ती प्राप्त करून अध्यात्म फळ मिळवावे. दृश्याच्या पहिल्या अवस्थेत दृश्याची प्रत विशेष असते. साधक त्या दृश्याचा गुलाम असतो. दृश्य समोर आलं की तो ते उपभोगतो. हा तमोगुण आहे. साधकाने त्याचा त्याग करावा आणि दुसऱ्या अविशेष अवस्थेत प्रविष्ट व्हावे. यात साधक दृश्यावर हुकूमत मिळवतो. त्याला पाहिजे तेव्हा तो दृश्याचा उपभोग घेतो. हा व्यवहारी रजोगुण आहे. याचाही त्याग करून साधकाने लिंग मात्र तिसरी अवस्था प्राप्त करावी. सत्वगुणी व्हावं. नैसर्गिक इच्छा निर्माण झाली असता नैसर्गिकरित्या दृश्य समोर आलं तरच त्याचा उपभोग घ्यावा. दृश्याला यत्किंचित नाममात्र किंमत द्यावी. आध्यात्मिक स्वाध्याय, वैराग्य, ध्यान आदी आचरणाने साधकाने सत्वगुणाचा त्याग करून चौथी अलिंग मात्र या अवस्थेपर्यंत उन्नती करावी. दृश्य समोर आलं किंवा नाही आलं त्याला या दोन्ही गोष्टी समान व्हाव्या. त्याने स्थितप्रज्ञ व्हावं, सम्यक ज्ञानी व्हावं. भोगाचा अपवर्ग मुक्ती तेथेच आहे. या सूत्रामध्ये त्रिगुणांच्या प्रती 4 अवस्थांमध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. त्याचं विवेचन आपण पाहिलं. आता उदाहरण पाहूया. विशेष. स्त्रीला जेव्हा मातृत्व प्राप्त होतं त्यावेळी ते मूल तिला विशेष असतं. तिच्या गुणांची प्रत विशेष या अवस्थेत असते. ती माता त्या मुलाची गुलाम असते. ते जरा रडायला लागलं की देहभान विसरून ती त्या मुलाकडे त्याचं संगोपन करायला धावते. त्याच्याकडे देहभान हरपून पाहत बसते. त्याला सतत आनंदी खुश ठेवायला जीवाचा रान करते. अविशेष. मुलाला समज येऊ लागली की मातेच्या गुणांची प्रत अविशेष या अवस्थेत असते. ती त्या मुलाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडवायला घेते. तिच्या दृष्टीने योग्य ते संस्कार ती त्या मुलावर करायला लागते. त्याच्या भल्यासाठी त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रसंगी ती मुलाशी कठोर वागते. लिंग मात्र. मूल मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं की माता लिंग मात्र अवस्थेत होते. मुलानं विचारलं तरच योग्य ती सल्ला ती देते किंवा वेळप्रसंगी स्वतःचं मत प्रदर्शित करते. निर्णय घेणं मुलावर सोडून देते.
त्याच्या व्यवहारात नाममात्र सहभागी होते. अलिंग. मुलाने स्वतःचा संसार थाटला की माता अलिंग या गुणाप्रतीत अवस्थित होते. संसारातून निवृत्त होते, साक्षी राहू लागते. तिच्या अस्तित्वातून मुलाला ज्या प्रेरणा मिळतील त्या मिळतील. माता स्वतःतून विरक्त असते. संसारातून मुक्त होऊन हरिनामाची जपमाळ सरकवता येईल तेवढी पुढे सरकवीत बसते. या सूत्राचा पारंपरिक अर्थ जो घेतला जातो तो याच्याप्रमाणे. विशेष म्हणजे पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये आणि मन मिळून 16 तत्वे. अविशेष म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि अहंकार या 6 गोष्टी. लिंग मात्र म्हणजे विशेष अविशेष यांचं कारण महतत्व. अलिंग म्हणजे गुण प्रकृती. मूळ प्रकृतीत सत्व, रज, तम हे त्रिगुण समतोल असतात. पुढे त्यांचा समतोल बिघडतो. त्या मिश्र घटकांमधून विश्व भासू लागतं. या विश्वातील गोष्टी मूळ सूक्ष्मातून महतत्वातून व्यक्त अव्यक्त अशा स्थिती लय उत्पत्ती प्रवास सतत करतात. हे सर्व कशासाठी चालू असतं आहे आणि असणार आहे याचं उत्तर लहानपणीच्या गाण्यात आहे. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, बस, बाकी काही नाही. समोर आंबा आहे, खाल्ला, बस, बाकी काही नाही. भरधाव वेगाने गाडी चालवण्याची शर्यत, असंख्य खेळ, गिर्यारोहण, सागर प्रवास आणि असे शेकडो, हजारो, लाखो जीवघेणे उद्योग किंवा निरुद्योग कशासाठी केले जातात? हे काही अत्यावश्यक अशा अन्न, वस्त्र, निवारा यात समाविष्ट नाही. पण हे असीम उत्साहाने चालू आहे. स्वभावो दुरतिक्रमः हा पारंपरिक अर्थ आणि हे दृश्याचं सूत्र, त्याचं प्रयोजन म्हणजे मुक्ती याचा विचार करता मला जो अर्थ समजला तो सोदाहरण विवेचनासहित दिलेला आहे. हरिओम.